गायकवाड एक दोन खुर्च्या तिकडे ठेवा मीनाताईच्या बाजूला. इसाईला गेला होता 2003ला. आज या इथं होतं. प्रेरणा डागा प्रेरणा मुंबईतच राहते. वैष्णवी बसून घ्या. लोक शंकररावांचा प्रस्तावना करते आणि बसून घ्या. मागे थोडे मागे बसून घ्या. काय आणलंस? दिदींना फार आवडते. दिदी नको कृपया जरा खाली बसून घ्या. आपण सगळ्यांना आपण सगळे बसूया आणि आदरणीय गुरुदेव शंकरराव अभ्यंकर काका हे आता शेंडे साहब करतो. अभी सब बैठ देंगे और अभी संक्षिप्त करा शेंडे साहब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक करवीर निवासी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचा जय जयकार करून मी माझा प्रास्ताविक एक मिनिटाकरता मांडतो. 2003 साली करवीर पीठातर्फे पंडित हृदयनाथ मंगेशकरांना भावगंधर्व हा किताब दिला गेला. त्याला थोरले स्वामी महाराज होते
आणि आज 2003 नंतर 2018 साली आपण बरोबर 15 वर्षानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांना आपण स्वरमावली हा किताब महाराजांच्या हस्ते दिला जाणार आहे. याची एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की 15 जानेवारी 2018ला माझ्या घरी पंडितजींचा गाण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात सुरू असताना समोर ज्ञानेश्वर महाराजांची आणि कृष्णाची मूर्ती होती आणि पंडितजींनी एकदम म्हणजे थोडा जरा अस्वस्थ आहे, म्हणजे जी पण जड व्हायला लागली, पण पंडितजीने एकदम म्हणले की समोर ज्ञानेश्वर माऊली आहे आणि पाठीमागे ही स्वर माऊली आहे. माझ्या घरात पाठीमागे आशाताई आणखीन दिदींचा असा एक फोटो होता आणि मागं मंगेशचा फोटो होता. आणखीन म्हणले समोर ज्ञानेश्वर माऊली आहे, आणखीन पाठीमागं स्वर माऊली आहे, आणखीन ह्या आशीर्वादानं आपण हे सगळं हे करतोय. आणि तिथून या स्वर माऊलीची संकल्पना आम्ही घेऊन करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्याकडे गेलो की असा हा कार्यक्रमात उल्लेख झाला आहे, आपल्याला ही उपाधी देता येईल का? कारण पुरस्कार आणि उपाधी ह्या दोन्हीत फरक आहे. पद्म हे पुरस्कार आहेत आणि ही उपाधी आहे. जशी भावगंधर्व ही उपाधी आता बाळासाहेबांच्या नावापाठीमागे लागली गेली, तसं स्वरमावली म्हणजे केवढा मोठा शब्द आहे की ह्या सगळ्यांच्या आणखीन योगायोगानं सांगतो की लता मंगेशकर ही जर 7 अक्षर असतील तर स्वरमावली लता मंगेशकर ही 12 अक्षर होणार आहेत. 7 स्वरांनंतर 5 कोमल आणखीन तीव्र स्वर जर एकत्र गृहीत धरले तर ते 12 स्वर होतात. आणि आता यथार्थानं हे पूर्ण व्हायला लागले की आज ही पदवी उपाधी दिली जाणार आहे आणि हा सगळा सोहळा आपण छान रीतीने संपन्न करूया. मला बोलता येत नसताना सुद्धा परवानगी दिली. मी विद्या वाचस्पती अभ्यंकरांचे पण आभारी आहे, तर या ह्याच्यात मी बोलू शकतो एवढ्या मोठ्या समारंभात. पण मला सगळ्यांनी मला पण आशीर्वाद द्या, शंकराचार्य मला पण आशीर्वाद द्या, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. त्यात तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्या की मला फक्त आरोग्य हवं आहे, बस बाकी काही नाही. आपल्या सगळ्या कृपाशीर्वाद सर्व मिळालं आणि दिदीला ही स्वरमावली उपाधी दिली जात आहे. माननीय शंकरजी अभ्यंकर विद्या वाचस्पती हे आपले विचार व्यक्त करतात. थोडं शांत व्हाल का? धन्यवाद. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. जगद्गुरु परम पूजनीय शंकराचार्य महाराजजी ज्यांचा श्रुती संपन्न स्वर गेली जवळजवळ 500 वर्ष तुम्हाला आम्हाला अमृताच्या स्वरामध्ये नाव घालतोय. ज्यांचा श्रुती संपन्न स्वर गेली 500 वर्ष तुमच्या आमच्या अमृतासारखा अखंड बरसतो आहे, त्या स्वरमावली सर्वांच्या लता दीदी मंगेशकर आणि आपण सर्वजण, विशेष करून मंगेशकर कुटुंबीय, परमेश्वराने ज्या वेळेला सृष्टीची रचना केली त्यावेळीची गोष्ट आहे. भगवंतानी ही सृष्टी रचली, प्राणी मात्र निर्माण केले आणि सगळ्यात शेवटी ईश्वरानं मानवाला निर्माण केले. आणि माणसाला ईश्वराने विचारलं की तुम्हाला काय हवं. त्यावेळेला जगाच्या कानाकोपऱ्यातून सगळी मंडळी धावत आली. भारतीय म्हणाले ईश्वरा सगळ्यांना देऊन झालं की सांग, नंतर आम्ही मागतो. मग परमेश्वर हसला आणि म्हणाला सगळ्यांना देऊन झाले, आता तुम्ही मागा. त्यावेळेला भारतीयाने एकच मागितलं, आम्हाला अन्य काही नको, आम्हाला लता मंगेशकर द्या. सगळं जग एका पारड्यामध्ये, किती एका पारड्यामध्ये, इतकं वैभव परमेश्वराच्या कृपेनं, सांगीतिक वैभव या भारतावर
अनभिषिक्त राज्यकर्ते गेली 500 वर्ष आपल्या संस्कृतीमध्ये माणसानं आत्मोन्नत व्हावं म्हणून 4 मार्ग सांग की ज्याच्यामुळे मनुष्य आत्मोन्नत होऊ शकतो, आणि तो म्हणजे लतायोग. वा वा. दीदी आपला सर खरोखर इतका अद्भुत आहे आणि असा सगळ्या लोकांच्या मनावर हृदयावर इतका तो विराजमान झालेला आहे, राज्य करतोय की त्याला खरोखर तोड नाही. म्हणजे खरोखर हा 5वा योग लता योग आहे. पण आज आधुनिक कालखंडामध्ये आम्ही ज्या वेळेला जगामध्ये प्रवास करतो त्यावेळेला एकच गोष्ट असते, जेथे जातो तेथे तुझा स्वर आमच्या सांगत. इतकं विलक्षण आहे की जिथे जातो तेथे आम्ही दिदींचा स्वर हा नित्य बरोबर घेऊन जातो. प्रसाद चिन्ह आणि परफलानी असं आपल्याकडे म्हटलं जातं, आणि त्याची पावलं अगदी लहानपणी दीदींनी आपल्या कंठातून दाखवली. दीदींना खरं एकच प्रार्थना आहे की बाबांना आपण सर्वाधिक ऐकलेलं आहे. मला माहिती नाही त्यांच्या बंदिशी आपण रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत किंवा नाही, मला खरंच माहिती नाही. पण आपण शिकवलेल्या, आपण शिकलेल्या, आपण कंठात धारण केलेल्या, आपल्या स्मरणामध्ये असलेल्या, बाबांच्या वहीमध्ये असलेल्या ज्या अलौकिक बंदिशी आहेत त्या मला वाटतं की आपण आपल्या कंठातून सगळ्या त्या ध्वनिमुद्रित करून ठेवाव्या. केल्या नाही तर आम्ही आपल्यावर थोडं रागावणार. तर त्या बंदिशी एवढ्या अद्भुत आहेत, आपल्या कंठातून त्या जर ध्वनिमुद्रित झाल्या तर एक प्रचंड ठेवा, भारताचा सांस्कृतिक ठेवा, सांगीतिक ठेवा असं ठरून जाणार आहे. आणि म्हणून हे खरोखर अद्भुत आहे. एखादा स्वर 7 दशकांपेक्षा अधिक लोकांच्या मनावर अधिराज्य करतो, ही संकल्पनाच केवळ अद्भुत आहे. आणि म्हणून ना आजचा हा योग महन मंगल आहे. कारण एक आमच्या शेंडेनी प्रारंभी उल्लेख केला तसा एक द्वैतात अद्वैत कसं असतं त्याचं उदाहरण आहे. तर मी म्हणत होतो की असं अधिराज्य एखाद्या स्वराने 7 दशकाहून अधिक करावं, हे केवळ अद्भुत आहे. आपलं संगीत शास्त्र परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं, आणि या संगीत शास्त्रामध्ये 22 श्रुती आहेत असं म्हटलेलं आहे. पण संगीत शास्त्र सुद्धा प्रगत आहे, नित्य वर्धिष्णू होणार आहे. तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये 23व्या श्रुतीचा जर शोध लागला तर त्या श्रुतीचं नाव असेल लता. अधिक श्रुती संपन्न आणि अलौकिक आहे, चिरंतन आहे आणि नित्य नूतन आहे. आज आपला स्वरमाऊली म्हणून सन्मान होतोय, हा त्या स्वरांचा सन्मान आहे. जसं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, म्हणून महाराष्ट्र संस्कृती फार भाग्यवंत आहे. देव म्हणाले किती घेता ते घ्या. म्हणून एक कुटुंब त्यांनी पहिला असं दिलं, ज्ञानदेव माऊली त्यांची भावंड निवृत्तीनाथ ज्ञानदेव माऊली, सोपान काका आणि मुक्ताई. अध्यात्माचा परोत्कर्ष असलेलं, शिखर असलेलं सावरकर भावंड अशी दिली की सगळं कुटुंब हे राष्ट्रभक्तीचा परोत्कर्ष असलेलं. पण पांडुरंग म्हणा बसतो जवळ आहे बाबा तुम्ही.
Come in the center. But just find this one. Okay. तू कैमरे के अंदर ऐसे रोहित तुमच्या वाटेवर काय ती अभी आप इधर आ जाओगे क्या? एक फोटो साथ में ले लेते हैं यहाँ का। ये ना हाँ रखिएगा। हाँ हाँ मैं आपको मिलेगी ना मंगेश, ये फोटो लेना इनका। मंगेश तो है ना तो काट ताई पुढे या ना इथे या ना करू Can we have silence, please? आधी गंभीर मिठाने मला दिलेली ही पदवी अर्थातच मी स्वीकारते. आप इधर ये दे दीजिए ना। हा माझा बहुमान आहे. मी याच्या योग्य नाही आहे पण मला त्यांनी आज ही पदवी दिली आहे. मी धन्य झाले. धन्यवाद. सर्व मीडिया जरा थोडं बसून घ्या. मंगेश स्वामी महाराज फॅमिली लेना थोडं थांबा आता. थोडं थांबा. यस मंगेश मिला हो मैम. थोड़ा के अंदर डाल के मार दीजिए अंदर डाल दो. थैंक्स समोर खाली आता फोटो खाली बसा. थोडं थांबा. आता आशीर्वचन होईल. प्लीज खाली बसा. जरा खाली बसून घ्या. शांत व्हा. इकडे सगळ्यांना वेळ लागेल. ब्रह्माद्यशेष पारंपरेण यावत् स्वगुरुपादाबुजौ तावत् प्रणौमि. आज आपण सर्वांनी आपला एक हृदय प्रसंग अनुभवलेला आहे. या आपल्या असणाऱ्या शंकराचार्य पीठाकडून परंपरेनं याच घराण्यामध्ये पहिला पुरस्कार आमच्या समजुतीप्रमाणे 1917 साल असावं कदाचित ते दीनानाथजींना दिला गेलेला होता. साल नक्की सांगता येत नाही पण तो पहिला पुरस्कार या करवीर पीठाकडूनच दिला गेलेला होता. दुसरा पुरस्कार आपल्याकडूनही हृदयनाथजींना दिला गेलेला आहे. आणि आता हा पुरस्कार नसून पुरस्काराची वर्षी पाहिली. म्हणजे मगाशी सांगितलं की पुरस्कार आणि उपाधी याच्यामध्ये फरक आहे. त्याप्रमाणे ही उपाधी आता स्वरमाऊली या नावाची उपाधी आता आपल्या सर्वांच्या देखत दिदीनं आपण प्रदान केलेली आहे. सामान्य
सामान्यतः कसं होतं की आपण वेगवेगळ्या प्रकारे दान शब्द ऐकतो. एक दान शब्दाची व्याख्या काय आहे, जर शास्त्रीयदृष्ट्या व्याख्या बघायला गेली तर स्वत्व निवृत्तीपूर्वकम परत्व स्थापनम दानम. ह्या उपाधीवरची आमची मालकी काढून घेऊन त्यांची स्थापन आत्ताच्या प्रसंगात आपण करून दिलेली असल्यामुळं हे दान तर ठरेलच, पण ह्याला प्रदान केलं असं आपण म्हटलेलं आहे. प्रकर्षेण दान हे असं सामान्य सगळ्यांना मिळत नाही. हे विशेष लोकांना विशेष प्रेरणेतून मिळतं. ती प्रेरणा गजानन महाराज मंदिर आपल्याकडं इचलकरंजीला एक मंदिर आहे, त्याचे हे विश्वस्त आहेत यांच्याकडून आणि आचार्य पीठाच्या पुरस्कारानं ही उपाधी प्रदान करण्यात आलेली आहे. सामान्यतः आपल्याला उपाधी म्हटलं की एखाद्या नावाच्या नंतर उपाधी येते. BA, MA किंवा BSc, MSc, MD वगैरे हे सगळं नंतर येतं. पण ह्या उपाधीची एक विशेषता आहे की ह्याच्यामध्ये स्वर आणि माऊली 2 शब्द आहेत. यामधला कोणता शब्दही आधी घेतला, माऊलींचा स्वर अशी फोड केली तरी सुद्धा चालू शकेल, की स्वरांची माऊली म्हटलं तरीही चालू शकेल, असं दोन्ही या गोष्टीमध्ये स्वर शब्द माऊली शब्द हा सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली हा शब्द त्यांनाही लावलेला आहे. आपल्या मुख्य अध्यात्माचं तत्वच आहे, अहितापासून काढेती हित दावून वाढवेती नाही श्रुती परती माऊली जगा. ही माऊली शब्द तिथून आलेला आहे. आपले देव सुद्धा आई म्हणून घेण्यामध्ये समाधानी असतात. त्यांना आईचं महत्त्व आवश्यक असतं. माऊली आणि आईमध्ये सुद्धा पुन्हा फरक राहतो. सगळंच इथं अध्यात्म सांगायचा आज आता विषय नाही आहे, पण या आणखीन एका गोष्टीचा इथं विशेष उल्लेख करावा लागतो की या संगीतामध्ये आमचे गुरु महाराज हे अत्यंत तज्ञ होते आणि त्यांच्याकडूनच हृदयनाथजी आता उपाधी दिली गेलेली आहे. 15 वर्षापूर्वीची उपाधी दिली गेलेली आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की आमचे गुरु महाराज हे जोपर्यंत देहात होते तोपर्यंत आपल्या इथं आता भरत बलवडी उपस्थित आहेत, त्यांनी गायलेली दीनानाथांची जी काही पदं आहेत ही अखंडपणानं ऐकत असायचे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जर काय लावलं असेल तर भरत बलवळीचं ती CD लावायची आणि त्या गाण्यामध्ये ते तल्लीन असायचे. विशेष करून ते शंकर भांडार हे गाणं तर त्यांना इतकं आवडायचं की दिवसातनं 2-4 वेळा तरी ते गाणं ऐकायचेच. बाकीच्या व्यवहाराची विस्मृती झालेली होती, पण गाण्यामधली रेष त्यांना तशीच शेवटपर्यंत माहिती होती. स्वतःचा छंद म्हणून ते एकदा तंबोरा लावत बसायचे. आपला वेळ कसा घालवायचा तर यामध्ये त्यांनी इतकं झोकून दिलेलं होतं की शेवटपर्यंत तंबोरा लावत बसणं किंवा ह्या कॅसेट CD ऐकत बसणं हे त्यांनी काम केलेलं होतं, करत होते. आणि त्याच्यामध्येच त्याने आनंदानं शेवटचा श्वास घेतला म्हटलं तर हा चुकणार नाही. बऱ्याच गोष्टीमध्ये आणखीन भरत बलवडी आणि आम्ही जर संन्यास घेतला नसता तर मी 2 नंबरला राहिलो असतो आणि 1 नंबरला हे राहिले असते. बखले बुवांचे शिष्य होते ते. आज पण आता बाकीचा विषय सगळा सोडून देऊ, फक्त 2 गोष्टीचा उहापोह करायचा आहे की स्वर म्हणजे काय. आता आपल्याला शंकरजीने सांगितलं सुद्धा की प्रत्येक विद्या किंवा सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असं गीता सांगते आपल्याला. तर ह्यातलं कोणतंही कला असू दे, कोणतीही विद्या असू दे, ही शेवटी आपल्याला भगवंताकडेच नेणारी असते. त्यातून स्वर ही विशेष काय आहे तर स्वस्मिन रमते इति स्वरः. स्वतःमध्ये जे आपल्याला रममाण करून देतं. रममाण करणं हा राम शब्दाचा आणखीन एक विशेष आहे. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीनं या संगीताला तर प्रचंड महत्त्व आहे. अनेक दृष्टीनं आता शंकरजींनी आपल्या इथं दिदींचं कौतुक केलं, पण माझ्या दृष्टीनं एक थोडंसं अपूर्णच राहिलेलं आहे की पूर्वीच्या काळातला तानसेन आणि आत्ताच्या काळातल्या दिदी यांची तुलना करायची म्हटलं तरी सुद्धा ती अशक्य ठरेल. कारण याही वयाला त्यांचं गाणं आजही प्रसिद्ध होतंय आणि आपल्या सर्वांना आनंद मिळतो. इतकं प्रसिद्ध होत नाही, आज आनंद देणारं ठरतंय, हे त्यातलं एक विशेष आहे.
मला वाटतं की अशा कार्यक्रमात आणखीन जास्त काही बोलून आपला ज्याला डिस्प्यूट आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तो करण्यापेक्षा या आनंदाचाच स्वाद घेत प्रत्येकाने जर राहिलं तर जास्त बरं होईल. तेव्हा आपण या ठिकाणी थांबू. जर आपली शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले. मस्तक पर चंद्र शोभे, मस्तक पर चंद्र शोभे. अंगन में भस्म राख, अंगन में भस्म राख, नंदी गण संग डोले. शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले. मस्तक पर चंद्र शोभे. अंगन में भस्म राख, नंदी गण संग डोले. शंकर भंडार बोले. रोदन की माला साजे, रोदन की माला साजे, मुंडन की माला साजे. शीश गंग नाद बाजे, शीश गंग नाद बाजे. तीन नेत्र पंचवक्त्र काशी राम जय जय बोले. शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले. शंकर 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 भंडार बोले. जर इकडनं क्राऊड कंट्रोल करा योगेश. तुम्ही पुढे या, तुम्ही आधी पुढे या आणि आधी सगळं क्राऊड कंट्रोल करा. सेकंड सगळं पब्लिक इकडे मी सांगितलं ना की मी धन्य झाले की मला त्यांच्या हस्ते पदवी आणि ही फार मोठी गोष्ट. ते आमचे धर्मगुरू आणि त्यांचं नाव आमच्याकडे नेहमीच त्यांची एवढी कृपा झाली आहे. माझ्या वडिलांना मिळाली होती पदवी, संगीत रत्न त्यांना मिळालं होतं, हृदयनाथला भावगंधर्व मिळाले आणि आज त्यांनी मला स्वरमावली दिलाय. तर फार मोठी गोष्ट आहे मंगेशकरांसाठी. अरे बोलू नका, सांगितलं तुम्हाला. देखिए अवार्ड जो मिलते हैं वो सब अवार्ड माने रखते हैं, बहुत बड़ी माने रखते हैं, क्योंकि बहुत प्यार से अवार्ड दिया जाता है. तो जो प्यार से अवार्ड मिला है उसको हमें छोटा बड़ा नहीं कहना चाहिए, वो बड़ा ही है. हिंदी का मराठी नहीं, मुझे तुम्हारा जास्त कर हिंदी नहीं. क्या है कि उन्होंने जो मुझे आशीर्वाद दिया है और वो आशीर्वाद बहुत बड़ा है. अब और मैं अपना भाग्य समझती हूँ कि उनके हाथों से मुझे ये पदवी मिली है. मैं ज़िंदगी भर इसको याद रखूँगी, जब तक रहूँगी तब तक. नाही, माझं पुस्तक होतं ते
पंढरपूरचं होतं. त्यांनी ते पुस्तक काढले आणि त्याच्यामध्ये सगळे पंढरपूरचे फोटोग्राफ्स आहेत. तर त्याच्याबद्दल ते सांगत होते आणि मी पण त्यांना सांगितलं. अनेक जण अनेक प्रकारचे पुरस्कार देत असतात, पण ते सगळे पुरस्कार असतात. ही उपाधी आहे. हा मुळातला एक फरक आहे. आणि स्वरमाऊली का, तर जिच्या ओठातून स्वर बाहेर पडतात की जे सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात, म्हणून ती स्वरमाऊली होते. एकतर जिच्याकडून स्वरांची उत्पत्ती होते आणि दुसरं म्हणजे स्वर ज्याच्यामुळं माऊली पदाला जातात. अत्युच्च पद काय असेल तर ते माऊली पद आहे. पूर्णत्व दाखवणारं ते पद आहे. ते त्या स्वरातून पूर्णत्व प्राप्त करता येतं, म्हणून त्याला स्वरमाऊली असं आपण नाव दिलेलं आहे. इसका अभिमान मुझे होता है और मेरी बड़ी बहन को जितने भी अवार्ड दें उतने कम है. वो जो उसमें जो बात है वो किसी में नहीं है और कभी होगी भी नहीं, ऐसा मुझे लगता है. क्योंकि बहुत लोग वो प्रयास करते हैं दूसरी लता बनने का, तो कुछ होता नहीं है. और मेरा ख्याल है कि मेरे तो जीते जी मुझे लग नहीं रहा कि होने वाला है. और मुझे अभिमान है कि मैं उसकी छोटी बहन हूँ और भगवान ने मुझे ऐसे घर में जन्म दिया है कि जो सब गाने वाले हैं. मेरे पिताजी भी गाने वाले, मेरा भाई बहुत अच्छा गाता है, उषा गाती है, दीदी का तो सवाल ही नहीं है. तो मुझे बहुत अभिमान है कि आज हमारे धर्मगुरु आए हैं और उन्होंने उनको स्वरमाऊली ये प्रदान किया है. क्या बोलते हैं, रिकॉर्ड, हाँ, पदवी जो दी हुई है, उसके लिए मुझे बहुत अच्छा लगा है. और मैं बहुत गर्व फील करती हूँ कि मुझे गर्व है कि मैं मंगेशकर. मला अभिमान आहे की मी मंगेशकर पहिली आहे, मग नंतर भोसले आहे. आणि जो माझ्या दीदीला जो अवॉर्ड मिळालेला आहे किंवा पदवी मिळालेली आहे जगद्गुरू शंकराचार्यजींच्या हस्ते, त्याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो की आमच्या घरामध्येच आम्हाला किती म्हणजे लोकांनी सराहना केली की म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत सगळे मंगेशकर. आणि त्याच्यामध्ये दीदी, मला फार अभिमान वाटतो. आणि मला खरंच असं वाटतं की मी काहीतरी पुण्य केलं होतं गेल्या जन्मी, ते या घरात मी आले. It's indeed a very great honor that His Holiness the Shankaracharya has come to our humble residence today. And the reason why he has come is that he is honoring, he actually has just honored Didi, Honorable Bharat Ratna Lata Didi, with a very unique title. The title is Swaramauli, which actually means the mother of the musical notes. So it is a very rare and it's a very beautiful occasion for the entire family, that this is the second time that the Honorable Shankaracharya ji has come and honored her. What makes this title even all the more special, I think, for every member in our house is the fact that 111 years ago, the Shankaracharya, who I think is 4 generations before the current Shankaracharya, had honored my father with the title Sangeet, my grandfather with the title Sangeet Surya. After that, another Shankaracharya of the great Parampara honored Didi. After that, the current Shankaracharya ji's predecessor, Guru, honored my father with the title Bhav Gandharva. And today the current Shankaracharya has honored Bharat Ratna Lata Didi with the title Swaramauli. So it's a very humbling experience, and I think it's a very emotional day for us. And the entire family, in all humility, thanks God and thanks the people and the fans of the nation, because of whom
the family is what it is. Thank you so much. Thank you.